असं काय झालं की 5 वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्स आता इतक्या तळाशी गेली आहे की नुसते स्टार खेळाडू असून उपयोगाचा नाही आहे, तर ह्या स्टार खेळाडूंची एक जी ज्याला आपण म्हणतो ना, एक संघ म्हणून जी एक बांधणी असायला हवी, ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो संघ विजू शकतो. म्हणजे मला आठवत आहे IPLची जेव्हा वर्ल्ड कप आपण जिंकला दिल्लीमध्ये, ते अहमदाबादमध्ये, तेव्हा मी त्या वर्ल्ड कपच्या फायनलला अहमदाबादला होतो आणि गौतम गंभीर आपला कोच होता आणि गौतम गंभीरला असं विचारलं की या विजयाचं रहस्य काय, तू ही जी टीम आहेस, तू स्वतः वर्ल्ड कप खेळलास त्यावेळी टीम जिंकली होती ॲज अ खेळाडू म्हणून, आणि आता कोच म्हणून सुद्धा तू टीमला जिंकून आणलेलं आहेस, त्याचं रहस्य काय. त्याने एवढं सुंदर वाक्य सांगितलं. मला असं वाटतं की जर मुकेश अंबानी आणि त्यांच्या टीमनी जर गौतम गंभीरला मनावर घेतलं तर त्यांची टीम कधी हरूच नाही. तो गौतम गंभीर एवढं छान म्हणाला. तो म्हणाला की मी जेव्हा टीमची बांधणी केली तेव्हा माझ्या टीममध्ये तो खेळाडू जो आहे तो किती रन्स करतोय याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे, तो संघासाठी काय करू शकतो ते महत्त्वाचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ तो समजा 90मध्ये असेल तर त्याच्या सेंचुरीचं मला देणं घेणं नाही आहे. त्यांनी समजा 91 ते 100 हे 10 रन काढायला समजा 20 बॉल घेतले तर माझ्या दृष्टीने तो फेल आहे, मी त्याला पुढच्या मॅचला बाहेर ठेवीन. माझ्या दृष्टीने तो 90वर 6 मारून जर तो सेंचुरी करणार असेल तर तो मला हवा आहे. त्याची सेंचुरी जरी झाली नाही तरी चालेल, पण माझ्या संघासाठी जर तो रन आणत असेल तर तो माझा खेळाडू आहे. त्यामुळे वैयक्तिक विक्रम हे माझ्या दृष्टीने बॅकसीटवर आहेत. किंबहुना माझ्या टीममध्ये वैयक्तिक विक्रमाला मुळीच जागा नाही आहे. सांघिक खेळ आहे, संघ प्रथम असला पाहिजे. आणि जर तू मुंबई इंडियन्सचं पाहिलं तर सगळेजण आपल्या दृष्टीने स्टार आहेत आणि ह्या सगळ्या खेळाडूंना एकत्र बांधणं, त्यांच्यावर हुकूमत गाजवणं फार अवघड असतं. आणि त्यामुळे बऱ्याचदा असं आपण पाहतो की ज्या संघामध्ये स्टार खेळाडू आहेत, म्हणजे जिथे रोहित शर्मा आहे, त्याच्यानंतर म्हणजे तू विचार कर की हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, तीन कॅप्टन आहेत त्याच्या टीममध्ये ज्यांनी टीम इंडियाला रिप्रेझेंट केलं. तू कसं त्यांना एकत्र बांधणार, तू सांगणार तरी कसं की तुम्हाला. मग जो कोच आहे महिला जयवर्धने, त्याला यावेळेस कठीण चाललंय सर्वांना हाताळताना. खूप कठीण झालेलं आहे. कारण तू विचार कर जिथे सूर्यकुमार यादव तुझा तिथे माणूस आहे जो बसलेला आहे आणि त्याला तो वर्ल्ड चॅम्पियन आहे, त्यांनी तुमच्यासाठी भारताला वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे. आणि हार्दिक पांड्या जो आहे तो समोर बसून तुम्हाला जेव्हा कॅप्टन्सीसाठी सांगतो, म्हणजे आता सुद्धा बघ गेल्या मॅचला सूर्यकुमार यादवनी लीड केलं आणि मॅच जिंकलो आपण.